भिवंडी तालुका जुनानदुर्खी गांव में धर्मवीर मित्र मंडल जुनानदुर्खी द्वारा श्री क्षेत्र कारला से वापस आई पालकी के उपलक्ष्य में महाभंडारा का आयोजन आज दिनांक 17 दिसंबर 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया, जिसमें भारी संख्या में मान्यवर व जुनानदुर्खी ग्रामस्थ मंडल, महिला मंडल तथा एक वीरा आई माता भक्तों ने उपस्थित होकर महाभंडारे का लाभ लिया। धनाजी घोराटकर या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ प्रत्येकाने घ्यायचा। आई इंग्रजचा फोटो फ्रेम आज बरोबर एक गाणं सुना। माझे मित्र बाळाराव पाटील यांनी सगळे जमलेले जो विषय घेतला माझ्यामध्ये मला खूप आनंद झाला आणि एकविरा देवीचे जे श्रद्धास्थान आहे ते अतुलनीय आहे। त्या देवीवर जे कीर्तन शब्द आहे आणि तिथं कृपाशीर्वाद आम्हाला सर्वांना नेहमी लाभत असतो आणि ज्यांच्या नावाने हे जी मंडळ ट्रस्ट आहे ते आदरणीय खासदार साहेब बाळासाहेब माधवसाहेब आमचे आदर्शस्तंभ आहे, आमचे आदर्श स्थान आहे आणि हे सर्वांचा दुग्ध शर्करा योग आहे। आणि इथे आनंद दिवस झाला की आमचे मधुर टाळसो आमचे गुरुजी त्यांचाही आम्हाला खूप सहकार्य असतं आणि त्यांचं भजन ऐकून शुक्रार भजन ऐकून अजून असं मनाला आनंद झाला। खूप सुंदर शुभेच्छा आणि असंच भक्तिमय कार्यक्रम होते आपण होत राहू। यापुढे आम्ही असे तुमच्या सोबत असणार आहोत याची ग्वाही देतो। धन्यवाद। कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय त्यानंतर मयूर या ठिकाणी केला जात आहे। पहिल्यांदा हा भंडारा
केला जातो कार्यक्रमासाठी केलेला आहे आणि त्यांचा सन्मान तसेच मयूर आपण अशा तऱ्हेने मयूर वाघरे यांना आपण सन्मानित करणार आहोत. या भजन सेवेसाठी 100 रुपयाची सप्रेम भेट आहे. धन्यवाद. अशी साथ मिळवली. पहिल्यांदा सर्व मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो की खूप असा कार्यक्रम सुंदरतेने आयोजित केला. बऱ्याच दिवसापासून मुलांची खूप धडपड चालू होती. 2-3 महिने ते नक्कीच झाले की आपल्या म्हणजे परिसरात बऱ्याचशा गावातल्या किंवा परिसरातल्या एकविरा मातेची पालखी दिसते, तशीच पालखी आमच्या गावातून निघावी असं त्यांनी मनात धारणा केली आणि त्यांनी ते प्रत्यक्षात आणलं. आणि त्याच्यामध्ये आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्यामध्ये मनापासून सहभाग घेतला. म्हणजे कुठल्याही प्रकारची अशी भावना न करता, म्हणजे आमच्या गावामध्ये एक आहे की देवी बोलली तर त्यामध्ये सगळे लोक विसरतात. तर मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरता की अशी त्यांनी वाटचाल नेहमीच सुरू ठेवावी आणि असे धार्मिक कार्यक्रम आमच्या गावामध्ये आयोजित करावे जेणेकरून लोक त्या निमित्ताने एकत्र येतील. सगळे काही प्रेम भावनेने, बाकी बोलण्यापेक्षा प्रेम भावनेने एकत्र येतील. एकमेकाविषयी जे काय असतील संबंध आणखी दृढ होतील आणि एकत्र गुण्यागोविंदाने गाव एकत्र राहावं त्याकरता तुम्ही जो केलेला प्रयत्न आहे त्याच्याकरता माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे तुमचं कार्य अनंत चालत राहावं त्याच्याकडनं मी तुम्हाला सहकार्य करणारा कोणी नाही आहे, पण माझ्या परीने जे काही तुम्हाला आता यापुढे जे काही खारीचा वाटा असेल तो माझ्याकडनं नेहमी असेल. धन्यवाद. आपण पुढे जाऊ नका. आपले काही बरेचसे सभासद जातात, तर 2-3 वर्ष झालं मुलांचा विचार होत होता. तर फारच मोठी आम्हाला मदत लाभलेली आहे. भूषण दादा आपण थोडे मिळवले आहे गावाने. आज काळाची गरज आहे कारण पुढच्या पिढीला आपण पाहू शकता माझे नवसाला आई योगेश्वरी माते माझे नवसाला घरी आई तुझी प्रसन्न पालखी हा गौरव आहे. अजय पाटील असेल, नेहमीच रमेश काकांचं नाव घेतलं, जुना दुर्खी नाव लागतं आता बोलतो. आणि आणखी एक मंडळाच्या दादाने एक कॉल करा, दादा तुमची गाडी हवी आहे. एका शब्दावर मंडळासाठी ते गाडी आणि मंडळाकडनं त्यांना ही अपेक्षा होतो आणि तुम्हाला विनंती करतो कारभारी महिला मंडळ आपलं सरकार हे ठिकाणी करावं यांचा सत्कार आपण लगेच करणार आहोत. महिला आपण देखील यायचं आहे. आपल्या सोबतीला होता. आजही खूप सुंदर सुविधा. हर्षाली पाटील, रोहन पाटील आपण या आपण चुकून जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर मी शब्द बॉडी बिल्डर जुनादुर्गी गावाचं नाव किती माहिती आहे तुमच्याकडे आमच्या मंडळाला करत राहतो. आमच्या मंडळाला लाभली आपले भाऊजी आहेत का? फक्त एक फोन, माझी गाडी आहे, तुम्ही बिनधास्त राहा. हो आणि वस्तुरूपी सहाय्य केला. कॅमेरामॅन व्हिडिओ का
एकविरा माते की सकली योगेश्वरी माते की जय.